श्रीपादराजं शरणं प्रपद्ये। सद्गुरुनाथ परमपिता परमात्मा श्री गोपाल बाबा महाराज की जय। समर्थ सद्गुरु लेखमाला, लेखक क्रमांक 80। अगर है शौक मिलने का, अगर है शौक मिलने का तो हरदम लो लगाता जा, जलाकर खुद नुमाई को भस्म तन पर लगाता जा। पकड़कर इश्क का झाड़ू सफा कर हिजर ए दिल को, दुई की धुल को लेकर मुसल्लाह पर उड़ता जा। मुसहल फाड़ तस्बीह तोड़ किताबे डाल पानी में, पकड़ तू दस्त फिरस्तों का गुलाम उनका कहाता जा। न मर भूखा न रख रोजा, न जा मस्जिद न कर सजदा, वजू का तोड़ दे कुंजा, शराबे शौक पीता जा। हमेशा खा हमेशा पी, न गफलत से रहो एकदम, नशे में सैर कर अपनी खुद ही को तू जलाता जा। नहीं मुल्ला नहीं ब्राह्मण दुई की छोड़ कर पूजा, हुक्म है शाह कलंदर का अनल हक तू कहाता जा। कहे मंसूर मस्ताना, कहे मंसूर मस्ताना, मैंने हक दिल में पहचाना, वही मस्तों का मैं खाना उसी के बीच आता जा। मंसूर मस्ताना। दत्त संप्रदायातील अवधूत पंथ काय आणि कसा आहे याचं बहुंशी चित्र वरील रचनेत दिसतं। शौक मिलने का म्हणजे भेटायची आस, मिलनाची आस। मिलन फक्त परमेश्वरासोबतच असतं, जीव शिव मिलन। बाकीच्या कोणत्याही भेटीला मिलन हा शब्द लागू होत नाही। लौ लगाते जा म्हणजे अजपा जपाने आत जी अदृश्य ज्योत फडफडायला लागते ती लौ। आणि ती लौ काय करते तर मीपणा विसरायला लावते, जाळून टाकते तो वृथा अहंकार। मी क्लास 1 अधिकारी आहे, माझे 2 फ्लॅट आहेत, माझ्याकडे मर्सिडीज आहे, मी बिस्लरी सोडून पीत नाही सगळं सगळं। म्हणून अवधूत सद्गुरु धुनी लावून बसतो, आलं काही की टाक धुनीत, दिसलं ते जाळून टाकतो आणि तेच भस्म आलेल्यांना वाटून टाकतो। मैनाबाई चांदोरकरला घरपोच करतो। भक्ती म्हणजे सर्वोच्च प्रेम, मग ते सर्वोच्चावरच करणार ना की जे मरणार आहे त्यांच्यावर। सद्गुरु सोबत इष्ट दैवतावर असलेल्या प्रेमाच्या झाडूने स्वतःला झाडून काढायचं आहे। स्वतःच्या बुद्धीवर श्रीपाद श्रीवल्लभ वेगळे आणि गोपाळ बाबा वेगळे ही जी द्वैताची धूळ बसली ती प्रेम वाचल्याशिवाय झटकता येणं शक्य नाही। तुला अवधूत समर्थ सद्गुरूचं बोट पकडावंच लागेल, तुला त्याचा गुलाम व्हावंच लागेल। तू स्वतःला मालक समजतोस तो भ्रम तुला झाडावाच लागेल। तू कितीही पुस्तके वाचली, कोळून पिलास तरी तुला तत्व समर्थ सद्गुरूच्या मुखातून बाहेर पडलेल्या उष्ट्या घासाशिवाय अन्यत्र कोठेही मिळणे हे त्रिवार अशक्य आहे। तू उगाच उपास तपास करून जीवाचे हाल करून घेऊ नकोस, त्यानं फार तर एक खुशकी चढेल तुझ्यावर, ती तुझा अहंकार पार गगनाला अशा ठिकाणी भिडवेल की तिथून तू पडशील आणि तुझा कपाळ मोक्ष होईल। 17 धर्मस्थळे भटकणं बंद कर आता। शेवटी रचनाकार सांगतो की मी अनुभवलं तो माझ्यातच आहे आणि मी मस्ताच्या दरबारात आहे। हिराचंद गोपाल चंद कोठारे, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा।